इस्रायल इराण संघर्ष आता आणखी तीव्र होत चाललाय. इराणने इस्रायलच्या गुप्तचर संस्था मोसादच्या तेल अवीव इथल्या मुख्यालयावर थेट हवाई हल्ला केलाय. इतकंच नाही तर दुसरी लष्करी गुप्तचर संस्था अमानची इमारतही लक्ष्य करण्यात आली आहे. या संघर्षात इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये इराणचे नवे लष्करी प्रमुख मेजर जनरल अली शादमानी यांचा मृत्यू झालाय. शादमानी यांनी फक्त 4 दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला होता. आतापर्यंत इराणमध्ये 224 नागरिकांचा मृत्यू झालाय तर 1481 जखमी झालेत. इस्रायलमध्ये देखील 24 लोकांचा मृत्यू झाला असून 600 जण जखमी झालेत. इस्रायलने इराणच्या सरकारी टीव्ही चॅनलच्या ऑफिसवर जोरदार हल्ला केला आणि स्टुडिओ अक्षरशः जमीनदोस्त केला. विशेष म्हणजे हा हल्ला जेव्हा झाला तेव्हा तिथल्या स्टुडिओमध्ये थेट प्रक्षेपण सुरू होतं. हल्ल्याच्या अगदी 1 तास आधी इस्रायलने लोकांना ती जागा रिकामी करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे काही लोक बचावलेत पण इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. युद्धाचं स्वरूप आता केवळ सीमेपुरतं राहिलेलं नसून मीडिया हाऊसेसच्या कार्यालयांवर देखील हल्ले होऊ लागले. त्यामुळे आता चिंतेचं वातावरण आहे. इराणने इस्रायलवर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर मध्य इस्रायलमध्ये विशेषतः हार्झलिया या परिसरात जमिनीवर मोठा खड्डा पडलाय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. इराणने सुमारे 30 क्षेपणास्त्र डागली होती. त्यापैकी बहुतांश इस्रायलच्या संरक्षण यंत्रणेनं अडवली पण काही आत घुसली आहेत. ही सगळी साखळी जेव्हा सुरू झाली तेव्हा इस्रायलनं इराणवर अचानक हवाई हल्ले केले, ज्यामध्ये अणुशास्त्रज्ञ, लष्करी नेते आणि क्षेपणास्त्र केंद्र लक्ष्य करण्यात आली. या कारवाईत इराणमधल्या 224 लोकांचा मृत्यू झालाय तर इराणच्या प्रत्युत्तरात इस्रायलमध्ये 24 जण ठार झालेत. मध्यपूर्वेत इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध अधिकच भडकत चाललंय. सतत क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले सुरूच आहेत. इस्रायलने अलीकडेच एक व्हिडिओ जारी केलाय ज्यामध्ये तेहरानमधल्या इराणच्या विमानतळावर झालेल्या हल्ल्याची दृश्य आहेत. इस्रायली सैन्यानं इराणची 2 F-14 ही लढाऊ विमानं नष्ट केल्याचा दावा केलाय. ही विमानं अमेरिकेची असून इराणला 1979 पूर्वी दिली गेली होती. इस्रायलच्या म्हणण्यानुसार इराणनं ही विमानं इस्रायली विमानांना थोपवण्यासाठी तैनात केली होती. याशिवाय इराणनं पाठवलेले ड्रोन हल्ले देखील इस्रायलनं परतवून लावलेत. इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावामुळे भारत सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललंय. सरकारने तेहरानमध्ये असलेल्या सगळ्या भारतीय नागरिकांना तात्काळ शहर सोडण्याचं आवाहन केलंय. यात विद्यार्थी, कामगार किंवा इतर कोणत्याही प्रकारचा व्हिसा असलेले नागरिक समाविष्ट आहेत. तर इराणचं हवाई क्षेत्र क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे बंद आहे. त्यामुळे इराण सरकारनं भारतीय नागरिकांना अर्मेनिया सीमेमार्गे बाहेर पडण्याची परवानगी दिली आहे. तेहरानच्या एका वसतिगृहाजवळ झालेल्या हल्ल्यात 2 भारतीय विद्यार्थी जखमी झाले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. इस्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी आता सुरक्षितपणे परतू लागलेत. भारत सरकारनं अर्मेनिया मार्गे त्यांना बाहेर काढण्याची मोहीम सुरू केली आहे. सध्या 110 विद्यार्थी सीमेवर पोहोचले आहेत. यातले बहुतांश विद्यार्थी जम्मू काश्मीरमधील असून उर्मिया या शहरात MBBSचं शिक्षण घेत होते. दरम्यान आमची मुलं अजून संपर्कात आहेत पण काही जण इराणी सिम कार्डमुळे संपर्कात नसल्याची प्रतिक्रिया काहींच्या पालकांनी दिली आहे. तर भारतीय दूतावासाचे अधिकारी त्यांच्यासोबत आहेत. विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती भारतीय दूतावासानं दिली आहे. इस्रायल आणि इराणमधील हल्ले सुरूच आहेत. दरम्यान इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणच्या अणु कार्यक्रमाबाबत मोठं विधान केलंय. इस्रायली हल्ल्यांमुळे इराणचा अणु कार्यक्रम बराच मागे पडलाय असं विधान नेतन्याहू यांनी केलंय. तसंच इराणच्या 2/3 जास्त हवाई संरक्षण आणि क्षेपणास्त्र प्रणाली नष्ट करण्यात आल्यात. इराणचा आकाशाचा निम्म्याहून अधिक भाग ताब्यात घेतलाय. इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्डच्या गुप्तचर प्रमुखांसह 3 उच्च अधिकाऱ्यांचा हल्ल्यात मृत्यू झालाय असा देखील दावा इस्रायलनं केलाय. ग्रुप ऑफ 7च्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी कॅनडात गेलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला गटात परतण्यास सांगितलंय. हा गट एकेकाळी G8 म्हणून ओळखला जात होता, परंतु रशियाला या गटातून बाहेर काढण्यात आलं ना तो आता G7 झालाय. त्यांनी रशियाला वगळणं ही चूक असल्याचं म्हटलंय. तर यासाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे जबाबदार असल्याचं वक्तव्य देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय. दरम्यान त्यांनी G7 मध्ये चीनचा समावेश करण्याचंही म्हटलंय. सगळ्यांनी ताबडतोब तेहरान रिकामं करावं अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिली आहे. त्यांनी एका पोस्टद्वारे इराणला हा इशारा दिलाय. इराणला ज्या करारावर सही करण्यास सांगितलं होतं त्यावर स्वाक्षरी करायला हवी होती. आता जीवितहानी होतीये हे खूप लाजिरवाणं आहे असं ट्रम्प यांनी म्हटलंय. इराणकडे अण्वस्त्र असू नयेत, मी हे वारंवार सांगितलंय असं सांगतानाच भविष्यात आणखी क्रूर हल्ल्यांचा इशारा देत त्यांनी नागरिकांना ताबडतोब तेहरान रिकामं करावं असा इशारा दिलाय.
जॉर्डनचे राजा अब्दुल्ला यांनी इस्रायलवर जोरदार टीका केली आहे. युरोपियन संसदेत बोलताना त्यांनी इस्रायलच्या इराण विरोधी वाढत्या लष्करी कारवाईला जगभरासाठी धोक्याची घंटा असल्याचं म्हटलंय. त्यांनी गाझामधील इस्रायली हल्ले थांबवण्याची मागणी देखील केली आहे आणि असंही सांगितलंय की असंच चालू राहिलं तर नैतिकतेच्या सगळ्या मर्यादा संपतील. इस्रायली लष्करानं तेहरानमधील हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी जावं असं सांगितलं होतं. दरम्यान या सगळ्या संघर्षात बाहेर पडायचा एकमेव मार्ग म्हणजे न्यायावर आधारित शांतता करार असं देखील अब्दुल्ला यांनी म्हटलंय. त्यांनी युरोपियन युनियनला या शांती प्रयत्नांना पाठिंबा देण्याचं देखील आवाहन केलंय. इस्रायल आणि इराणमधला संघर्ष चांगलाच उफाळलाय. काही दिवसांपूर्वीच नियुक्त झालेल्या इराणच्या लष्करी उपप्रमुखाला इस्रायलनं ठार केलंय. खामेनी यांची हत्या झाली तर हे युद्ध संपेलच अशी प्रतिक्रिया इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी दिली आहे. दरम्यान इस्रायलनं तेहरानवर जोरदार हवाई हल्ले केले आणि प्रत्युत्तरादाखल इराणने देखील तेल अविव आणि हैफा या शहरांवर बॉम्ब हल्ले केले. आतापर्यंत इराणमध्ये 224 लोक मारले गेलेत तर 1481 जण जखमी आहेत. तर इस्रायलमध्ये 24 लोक मृत्युमुखी पडले असून 600हून अधिक जास्त जखमी आहेत. सध्या इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या तीव्र युद्धामुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. पण याच युद्धाबाबत ब्राझीलच्या प्रसिद्ध भविष्यवक्ता एथोस सालोमे म्हणजेच लिव्हिंग नॉस्ट्राडेमस यांनी आधीच इशारा दिला होता. त्यांनी मध्यपूर्वेत तणाव वाढणार आहे असं 2023 मध्ये सांगितलं होतं. 2025 मध्ये त्यांची ही भविष्यवाणी खरी ठरते असं चित्र दिसतंय. इस्रायलने इराणच्या राजनैतिक केंद्रांवर हल्ला केला आणि त्यालाच इराणनं ड्रोन हल्ल्यांनी प्रत्युत्तर दिलं आणि त्यानंतर 13 जून पासून दोन्ही देशांमध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. एथोस सालोमे यांची ही अचूक भाकीतं सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहेत. कॅनडामध्ये सुरू असलेल्या G7 परिषदेतून डोनाल्ड ट्रम्प अचानक बाहेर पडले, त्यामुळे खळबळ माजली. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी ट्रम्प हे इस्रायल-इराण युद्ध थांबवण्यासाठी गेले असं विधान केलं. त्यानंतर ट्रम्प चांगलेच भडकले. मॅक्रॉ प्रसिद्धीसाठी खोटं बोलत असल्याचा आरोप करत हा तर पब्लिसिटी स्टंट आहे असं ट्रम्प यांनी म्हटलंय. मी काही युद्ध थांबवायला नाही तर त्याहून मोठ्या कारणासाठी वॉशिंग्टनला जातोय असं ट्रम्प यांनी म्हटलं. याच वेळी त्यांनी इराणला इशारा देत अणुकरार केला असता तर हा संघर्ष टळला असता असा देखील पुन्हा एकदा इशारा दिलाय. रशियाने युक्रेनवर काल रात्री जोरदार हल्ला चढवला. ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी कीव्हसह अनेक शहरं हादरली आहेत. या हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाला असून 131 जण जखमी झालेत. कीव्हमधील 9 मजली इमारत कोसळून 30 पेक्षा जास्त घरं जमीनदोस्त झाली आहेत. कीव्हवरचा आतापर्यंतचा सर्वात भीषण हल्ला असल्याचं राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटलंय. रशियाने तब्बल 440 ड्रोन आणि 32 क्षेपणास्त्र डागली. काही ड्रोन पाडण्यात यश आलंय पण त्यांच्या अवशेषांनीच नुकसान केलंय. या हल्ल्यात एका अमेरिकन नागरिकाचा देखील मृत्यू झालाय. पाकिस्तानमधल्या चिनाब नदीचं पाणी तब्बल 92% कमी झालंय, त्यामुळे त्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय. जवळपास 40% पिकं उद्ध्वस्त झाली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले असून ते आता इस्लामाबादकडे मोर्चा काढणार आहेत. पाणी टंचाई, अपुरा पाऊस, त्यात सरकारनं केलेला हलगर्जीपणा, त्यामुळे त्या शेतकरी त्रस्त झालेत. धान, गहू यासारख्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. नुकसानग्रस्तांना मदत करा, कर्जमाफी द्या आणि पाण्याचं नीट व्यवस्थापन करा अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे सरकारला नाकीनऊ आलेत. गुजरातच्या गधाडा शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस झालाय. या पावसामुळे नद्या, नाले आणि स्थानिक जलसाठे तुडुंब भरून वाहत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून अनेक गावांशी संपर्क देखील तुटलाय. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. बोटाद जिल्ह्यातील गधाडा या तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला असून गेल्या 24 तासात इथे 13.9 इंच पावसाची नोंद झाली आहे. या प्रचंड पावसामुळे घेलो नदीवर बांधलेलं रामघाट धरण ओव्हरफ्लो झालंय. त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय. गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात पावसानं अक्षरशः थैमान घातलंय. विशेषतः सिहोर तालुक्यात अतिवृष्टीसारखा मुसळधार पाऊस झालाय. अनेक गावांमध्ये, घरांमध्ये आणि रस्त्यांवर पाणी शिरलंय. अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय. इतकंच नाही तर दुचाकी, रिक्षा यासारखी वाहनं पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहेत. पावसामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. काही ठिकाणी वीज पुरवठाही खंडित झालाय. त्यामुळे स्थानिक प्रशासनानं मदतीसाठी तातडीनं यंत्रणा राबवायला सुरुवात केली आहे. पुढचे काही दिवस पावसाचे असल्याचा इशारा देखील हवामान विभागानं वर्तवलाय. गुजरातच्या बोटाद या जिल्ह्यात जोरदार पावसामुळे उतावळी नदी दुथडी भरून वाहतेय. नदीचं पाणी सखल भागात शिरलं असल्यानं बोटाद सर्कल जवळचा रस्ता देखील पाण्याखाली गेलाय. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. हा रस्ता शहरासाठी महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्यास सांगितलं जात आहे. मात्र काही अतिउत्साही वाहन चालक याच पाण्यातून वाट काढतायत.
प्रशासन आणि पोलीस सतर्क असून मदत कार्य देखील सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय, त्यामुळे विशेष काळजी घेण्याचं देखील आवाहन करण्यात आलंय. पावसाचा जोर असाच राहिला तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची दाट शक्यता आहे. दिल्लीमधल्या एनसीआर मध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे, त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय. गेल्या अनेक दिवसांपासून राजधानी दिल्लीत तापमानानं उच्चांक गाठला होता. नागरिक त्रस्त उकाड्यामुळे झाले होते. तर पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीवर देखील परिणाम झाला होता. दरम्यान हवामान खात्यानं येत्या काही तासांमध्ये आणखी पावसाचा इशारा दिलाय, त्यामुळे नागरिकांनी आता गरज असेल तरच घराबाहेर पडा असा सल्ला प्रशासनानं दिलाय. हिमाचल प्रदेशच्या सोलन जिल्ह्यातील कुम्हारहट्टीमध्ये बायकरच्या स्टंटचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. भरधाव वेगानं मोटरसायकल चालवत असताना चालकाचा ताबा सुटला आणि थेट डिवायडरवर जाऊन तो आदळला. यावेळी त्याची मोटरसायकल खड्ड्यात पडताना थोडक्यात बचावली आहे. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. तर कारला दिलेल्या धडकेत कारचं किरकोळ नुकसान झालंय. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. गेल्या काही दिवसात तांत्रिक बिघाड आणि सुरक्षेच्या कारणास्तव बोईंग विमानांना इमर्जन्सी लँडिंग करावं लागलंय. अहमदाबादमधील भीषण अपघात झाल्यानंतर आणखी 4 विमानांचं इमर्जन्सी लँडिंग झालंय. 13 जूनला हाँगकाँगहून दिल्लीला येणारं एअर इंडियाचं विमान तांत्रिक बिघाडामुळे उड्डाणादरम्यान मध्येच उतरवावं लागलं. तर 13 जूनलाच लंडनहून चेन्नईला येणारं ब्रिटिश एअरवेजचं विमान फ्लॅप फेल्युअरमुळे अवघ्या 2 तासातच उतरवण्यात आलं. त्यानंतर फ्रँकफर्टहून हैदराबादला येणाऱ्या विमानातील बॉम्बच्या धमकीमुळे ते विमान पुन्हा जर्मनीला परत पाठवावं लागलं. अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या A171 या विमानाचा अपघात झाल्यानंतर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. अपघातातील 144 मृतदेहांचे DNA जुळले असून कालपर्यंत 83 मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात आले. आपल्या व्यक्तीचा मृतदेह घेण्यासाठी अनेक नातेवाईक अहमदाबादमध्येच थांबून आहेत. 12 जून रोजी अहमदाबाद विमानतळावरून लंडनला निघालेलं एअर इंडियाचं विमान अवघ्या 40 सेकंदात BJ मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळलं, ज्यात एकूण 274 नागरिकांचा मृत्यू झाला. गुजरातच्या अहमदाबादमधील विमान दुर्घटनेनंतर विमान ज्या मेडिकल विद्यार्थ्यांच्या वसतिगृहावर कोसळलं तिथला नवा व्हिडिओ आता समोर आलाय. या व्हिडिओत विद्यार्थी खिडकीतून उड्या मारताना दिसतायत. विमान हॉस्टेलवर धडकल्यानंतर विद्यार्थ्यांनी तातडीनं चादर, ओढण्या यांचा वापर करून बाल्कनीतून उड्या मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा विमान कोसळलं त्यानंतर सगळीकडे आगडोंब उसळला. आग लागल्यानं धुराचे लोट पसरले, त्यामुळे गुदमरण्याची भीती असल्यानं विद्यार्थ्यांनी ग्रिलवर चढून चादर लटकवून इमारतीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. त्याचाच हा व्हिडिओ आता नवा समोर आलाय. केदारनाथ बद्रीनाथ खोऱ्यात हेलिकॉप्टर सेवा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. केदारनाथमधील हेलिकॉप्टर अपघातानंतर ही सेवा 2 दिवसांसाठी बंद करण्यात आली होती. आता हेलिकॉप्टर DGCAच्या मानांकनानुसारच उड्डाण करणार आहेत. नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्याचा देखील इशारा देण्यात आलाय. उत्तराखंड नागरी उड्डयन विकास प्राधिकरणाच्या CEO सोनिका यांनी हेलिकॉप्टर सेवा सुरू झाल्याची पुष्टी दिली आहे. तर उत्तराखंड सरकारकडून हेलिकॉप्टर सेवेबाबत कडक आदेश देखील जारी करण्यात आलेत. काँग्रेसचे माजी खासदार आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांचे भाऊ DK सुरेश यांना ईडीनं समन्स पाठवलंय. ऐश्वर्या गौडा नावाच्या महिलेवर सोन्याच्या दागिन्यांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ती स्वतःला DK सुरेश यांची बहीण असल्याचं सांगत होती. याच प्रकरणात ईडीनं तपास सुरू केला असून ऐश्वर्या गौडाच्या जबाबावरून DK सुरेश यांना 19 जून रोजी चौकशीसाठी बोलावलंय. मात्र सुरेश हे 23 जूनला चौकशीसाठी हजर राहणार आहेत. हे नक्की प्रकरण गेलंय तरी कुठपर्यंत ह्या चौकशीनंतरच आता समोर येणार आहे. हिमाचल प्रदेशच्या मंडी या जिल्ह्यात बस दरीत कोसळून भीषण अपघात झालाय. यात 2 जणांचा मृत्यू झाला असून 20 प्रवासी जखमी आहेत. या बसमध्ये एकूण 35 जण प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. ही बस बलदवाडाकडून मंडीकडे जात होती. सरका घाट जवळच्या पत्री घाट इथे चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बसचा अपघात झाला. या अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी पोहोचत मदत आणि बचाव कार्य सुरू केलंय. त्यांनी अनेक जखमींना बसमधून बाहेर काढत जखमींना नेर चौक मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केलंय. सध्या सगळ्या जखमी प्रवाशांवर उपचार सुरू आहेत. बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील मांजरी गावात कृष्णा नदीवर नैवेद्य अर्पण करत असताना पाय घसरून एका 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. संगीता शिवाजी मांजराकर असे या मृत महिलेचं नाव आहे. ही घटना घडल्यानंतर तात्काळ चिकोडी तहसीलदार चिदंबर कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट दिली. सध्या अग्निशमन दल आणि SDRF पथकाकडून मृतदेहाचा शोध सुरू आहे. या घटनेची नोंद अंकली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
बेळगावमध्ये सापाला घेऊन शेतकरी थेट रुग्णालयात पोहोचलाय. शेतात काम करत असताना साप चावल्यानं शेतकरी सापाला घेऊन रुग्णालयात पोहोचला. बेळगावच्या आंबेवाडी इथल्या शेतकरी यल्लप्पा गुरव शेतात काम करत असताना साप चावल्याची घटना घडली. मात्र घाबरून न जाता त्यानं सापाला डब्यात ठेवून थेट जिल्हा रुग्णालयात उपचारकरिता दाखल झाले. तर गुरव यांना रसेल वायपर या विषारी सापानं चावा घेतल्याचं समोर आलंय.